महिला व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे उपसंचालक कार्यालय, छत्रपति संभाजीनगर कार्यालय और जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय परभनी द्वारा विभागीय युवा महोत्सव का उद्घाटन बी रघुनाथ सभागृह परभनी में धूमधाम से संपन्न हुआ। इस अवसर पर परभनी जिले के जिला अधिकारी श्री रघुनाथ गावड़े, जिला क्रीड़ा अधिकारी कविता नावंदे, राज्य युवा पुरस्कार विजेता काजल भुसारे, प्राध्यापक डॉक्टर सुरेश शेळके, डॉक्टर सुरेश हिवाले, डॉक्टर सुरेश वाकळे, डॉक्टर श्रीकांत पेंडलवार, श्री मिलिंद बामणीकर, श्रीमती सुनंदा दिगोलकर, डॉक्टर पंकज खेड़कर, श्री रवि कुमार पंडित, श्रीमती लक्ष्मी लहाने, श्री अब्दुल कुरैशी, श्रीमती भाग्यश्री जोशी, श्रीमती पूनम मारवा, श्रीमती सरोज देशपांडे सहित अन्य लोग उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत जिला खेल अधिकारी श्रीमती कविता नावंदे ने की। युवाओं को प्रोत्साहित करते हुए जिला अधिकारी उन्होंने यह भी कहा कि जिले में कलाकारों के लिए अधिक से अधिक अवसर प्रदान करने के लिए कई सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। कार्यक्रम के दौरान सभी मान्यवरों और नायकों का स्वागत किया गया। इसके साथ ही एमपीएससी द्वारा श्री कल्याण पोलो को तालुका खेल अधिकारी के पद पर नियुक्त मिलने पर जिला अधिकारी ने उन्हें बधाई दी। स्पर्धाओं के तहत विभिन्न स्टॉल लगाए गए थे, जिसमें विज्ञान और प्रौद्योगिकी के प्रदर्शन भी शामिल थे। विभागीय युवा महोत्सव के सूत्र संचालन का कार्य भी अतुल वैराट ने किया, जिन्होंने अपनी प्रभावशाली आवाज से युवाओं का ध्यान आकर्षित किया। जिला अधिकारी ने कई स्पर्धाओं की प्रस्तुतियों का निरीक्षण किया, जिनमें लोकगीत, लोक नृत्य, विज्ञान, इनोवेशन, चित्रकला, कविता, लेखन आदि शामिल थे। उन्होंने सभी कलाकारों की सराहना की और उनके उज्जवल भविष्य की कामना की। कार्यक्रम के दौरान जिला खेल अधिकारी श्रीमती कविता नावंदे और उनके कार्यालय के कर्मचारियों ने भी खुशी और उत्साह के साथ विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रमों का आनंद लिया। विशेष रूप से जब जालना जिले का लोकगीत कार्यक्रम चल रहा था तो श्रीमती कविता नावंदे भी संगीत के ताल पर झूम उठी। सभी प्रतियोगिताओं का आयोजन बहुत ही खुशी और उत्साहपूर्ण वातावरण में हुआ। 12 दिसंबर को नांदेड़ में राज्य युवा महोत्सव के लिए ये सभी कलाकार भाग लेंगे। कार्यक्रम के अंत में विजेताओं को प्रमाण पत्र, सम्मान चिन्ह और पुष्प गुच्छ देकर सम्मानित किया गया। इस महोत्सव को सफल बनाने में जिला खेल अधिकारी कार्यालय के श्री नानक सिंह बस्सी, श्री मुंडे, श्री कल्याण पोले, श्री रोहन औंढेकर, श्री सुरेश नाटकर, श्री रमेश खुने, श्री भागवत, श्री प्रकाश पंडित, श्री धीरज नाईकवाड़े, श्री योगेश आदमे और अन्य कर्मचारियों ने कड़ी मेहनत की। नमस्कार, आम्ही बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आज या विभाग स्तरावरती आलेलो आहोत। आम्ही लोकनृत्यासाठी इथे आलेलो होतो आणि एकूणच हे जे आयोजन केलेलं आहे हे अत्यंत चांगल्या प्रकारचं झालेलं आहे। या ठिकाणी सर्व सोयी युवकांना मिळालेल्या आहेत। त्याचबरोबर इथे वेगवेगळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत। लोकनृत्य आहे, लोकगीत आहे, कथा लेखन आहे, कविता लेखन आहे, चित्रकला आहे। याच्यामध्ये युवकांचा खूप मोठा प्रतिसाद आहे आणि इथे लोकांनी येऊन सुद्धा म्हणजे पब्लिकने सुद्धा इथे आल्यानंतर खूप मोठा प्रतिसाद दिला। एकूणच सगळी ही स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे झालेली आहे। तुम्ही आतापर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्यक्रम केलेले आहे? खरं तर मी भरतनाट्यम विशारद आहे। मी भरतनाट्यमचे अनेक वेगवेगळे प्रोग्राम केलेले आहेत। त्याच्यानंतर गेल्या वर्षी नाशिक येथे जो युवा महोत्सव झाला होता, राष्ट्रीय युवा महोत्सव, त्या युवा महोत्सवामध्ये आम्ही हस्तकला यासाठी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व बीड जिल्ह्याचे साने गुरुजी निवासी विद्यालय केज ही संस्था आमची करत होती आणि त्यावेळी आम्ही संघाद्वारे गेलो होतो। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये आम्ही आजपर्यंत भाग घेतलेला आहे।
येणाऱ्या पिढीच्या युवकांना मी हेच सांगू इच्छिते की लोककला जपली पाहिजे आणि लोकगीत लोकनृत्य जे काही आहे, आज प्रत्येक युवक हा वेस्टर्न कल्चरला फॉलो करत आहे, तर ते न करता आपले जे काही पारंपरिक कला आहेत त्या सुद्धा आपल्याला माहिती असणं आणि ते आपल्याला करता येणं, जोपासता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे अनेक युवकांनी अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावं आणि खूप मोठा प्रतिसाद द्यावा. यातून निश्चितच आपण घडू आणि आपला भारत देश घडेल. कला म्हणजे काय? कला म्हणजे सर्व काही, एव्हरीथिंग इज अन आर्ट. म्हणजे कोणतीही गोष्ट कला आहे. तुम्हाला स्वयंपाक करणं ही सुद्धा एक कला आहे, उत्कृष्ट बोलणं ही सुद्धा एक कला आहे, छान चित्र काढणं ही कला आहे, फोटो काढणं कला आहे, एखाद्याशी संवाद साधणं कला आहे, नृत्य आहे, गायन आहे. एकूण 65 कला आहेत असं म्हणतात. तर प्रत्येक गोष्ट ही एक कला आहे असं मला वाटतं. विभागीय युवा महोत्सव आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये झालेत. यामध्ये 7 कलेचा म्हणजे स्पर्धा झालेल्या आहेत 7 गोष्टींचा. तर त्यात 5 जिल्ह्यांनी सहभाग नोंदवला होता. लोकनृत्य, लोकगीत, चित्रकला, कविता वाचन, कथालेखन, इनोव्हेशन, सायन्स विज्ञान त्याच्यावरचं क्रिएटिव्ह प्रदर्शन. तर या सगळ्या गोष्टीचं खूप सुंदर प्रदर्शन या ठिकाणी सर्व स्पर्धकांनी केलेलं आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ग्रामीण भागातून मराठवाडा पाहिला तर जे कलाकार होते ते आपल्याला असं निदर्शनास आलं की शेतकरी कुटुंबातील ते सगळे विद्यार्थी म्हणजे सहभाग घेतलेले विद्यार्थी होते. शेतकरी कुटुंबातील हे सर्व विद्यार्थ्यांनी इतकं सुंदर म्हणजे समाजात चालू असणाऱ्या घडामोडींवर म्हणजे कविता सादरीकरण केले. तर खूप मोठी गुणवत्ता म्हणजे आढळून आली. आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे महाराष्ट्र राज्य हे आपलं देशातलं पहिलं राज्य असं आहे की ज्यांनी क्रीडा धोरण व युवा धोरण 2012ला पहिल्यांदा देशासाठी तयार करून दिलेले आहे. तर त्यामुळं एक क्रीडा अधिकारी म्हणून मला खूप अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या कलागुणांना वाव दिलं जातं. युवकांना प्रेरणा देण्यासाठी चांगली धोरणं बनवली जातात आणि ह्याचाच एक भाग म्हणून आपण जिल्हा युवा महोत्सव आणि तालुका हे विभागीय युवा महोत्सव घेतले. आता 12 तारखेला नांदेड येथे राज्य युवा महोत्सव आहे. त्यात जे कोणी सहभाग घेतील तर ते पुढे राष्ट्रीय पातळीवर जातील. आणि यामध्ये यूथ आयकॉन हा एक विषय आहे जे की राज्यातील 10 युवकांचा सहभाग असतो आणि ते ऑनलाईन त्यांच्या आत्ता सध्या मुलाखती घेतल्या जात आहेत व त्यांचं जे काही म्हणजे माहिती आहे ते सादरीकरण केलं जात आहे. आणि त्यांच्यासोबत स्वतः भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वतः त्यांच्यासोबत संभाषण करणार आहे. ही खूप मोठी युवकांसाठी प्रेरणा आहे. खेड्यापाड्यात हा मेसेज जातो आणि युवक त्या तयारीने त्या दिशेने वाटचाल करतात. जो कोणी कार्य करत असतो, सामाजिक कार्य असो किंवा कलागुणांमध्ये श्रेष्ठ असो, तर त्यांना हे खूप छान संधी आहे की त्यांना मिळून दिलेलं हे खूप सुंदर असं व्यासपीठ आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धा या ठिकाणी व्यवस्थित पार पडल्या. या युवा स्पर्धामध्ये किती लोकांचे सहभागी झाले होते आणि जे ग्रुप केलेला आहे त्यामध्ये कोणाकोणाला? यामध्ये 5 जिल्ह्यातून 30 स्पर्धकांनी भाग घेतलेला होता. तर अशा सर्व स्पर्धकांनी वेगवेगळ्या 7 इव्हेंटमध्ये भाग घेतलेला होता. एज अ DSO मैं तो ये कहना चाहूँगी, यहाँ पे हमारे पास मेरे अंडर में जो डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स है तो वहाँ पे मैं जिले के लिए जो कलाकार है उनके लिए ओपनली